नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्हाला तर माहितीच आहे की 6 जानेवारी 2026ला अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे, जो नवीन वर्षातील पहिली आणि अत्यंत शुभ अंगारकी चतुर्थी आहे. हा दिवस मंगळवार असल्यास याला विशेष महत्त्व आहे, जो गणपती आणि मंगळ ग्रहांचा आशीर्वाद देतो. या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा केली, उपवास केले तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होत असतात. परंतु जरी तुम्हाला उपवास करणे शक्य झाले नाही, संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा चालेल. परंतु आपल्या घरामध्ये आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही बनवायचे नाहीत आणि याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंगळवार 6 जानेवारीला अंगारकी संकष्ट चतुर्थी जी आहे ती आलेली आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थी अत्यंत खास असा दिवस आहे. सर्वात मोठी जी चतुर्थी आहे तर ती म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि यावर्षी 6 जानेवारी 2026 रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला मंगळवार असल्यास एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योगायोग आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 6:52 संपणार आहे. तसेच 6 जानेवारीला चंद्रोदय रात्री 9:23 दिसणार आहे. या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्ही टाकू शकता, चिमूटभर हळद टाकू शकता. त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे. गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी विविध पूजा करायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. बाप्पांची मूर्ती असेल तर तिला आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, दुर्वा, फुले अर्पण करायचे आहेत. तुम्ही पूजा करताना या दिवशी लाल रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नमः तर या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच तुम्ही व्रताचा संकल्प सुद्धा करू शकता. या दिवशी गणपती स्तोत्र, गणपती अर्थवर्षीस म्हणू शकता. यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. तसेच यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य होईल तर त्यानुसार तुम्ही गरीब गरजू लोकांना दान करू शकता. या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर हा उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदयानंतरच सोडला जातो. गणपती बाप्पा म्हणजे जे आहेत तर ते बुद्धिबळ आणि विवेकांचे देवता आहेत. तर या दिवशी आपल्याला काही ज्या भाज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. तर या भाज्या कोणत्या असणार आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ शकता तर बघा, या दिवशी आपल्याला सात्विक अन्नपदार्थ खायचा आहे. तसेच सैंधव मिठाचे सेवन आपल्याला या दिवशी करायचं आहे. उपवास जर करत असाल तर त्यामुळे शरीराला सोडियमची गरज असते आणि ही गरज सैंधव मिठातून पूर्ण होते. त्यामुळे सैंधव मिठाचे आपल्याला सेवन करायचे आहे. तसेच या दिवशी तुम्ही नारिळचे पाणी म्हणजेच शहाळ्याचे पाणी, दूध, अंजीर, खजूर, शेंगदाणा तसेच रताळे, वरवीचे तांदूळ, सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू जी ही सीझनल फळं आहेत तर ती तुम्ही सीझनल फळे सुद्धा घेऊ शकता. कारण शरीराला पाण्याची जास्त गरज असते आणि ही गरज भागवण्यासाठी रसदार फळे जी आहेत तर ती आपल्याला खायची आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही या दिवशी फळे, दूध खाऊन जो उपवास आहे तर तो करू शकता. आणि जरी तुम्ही उपवास करत नसाल, व्रत करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला या घरामध्ये सात्विक अन्नपदार्थ बनवायचे आहेत. तर तुम्हाला कोणत्या भाज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत किंवा कोणते पदार्थ या दिवशी चुकूनही खायचं नाही. तर या दिवशी सूर्यफूलचे तेल, सोयाबीन तेल तर यामध्ये बनवलेले जे पदार्थ असतात तर ते खाणे आपल्याला शक्यतो टाळायचं आहे. तसेच या दिवशी काळे मीठ खाऊ नये. पॅक केलेले ज्यूस असतात ते रेडीमेड मिळतात तर ते असे ज्यूस घेणे सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मांसाहार या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे. मांसाहारला स्पर्शही करायचं नाही. तुम्ही जर नकळतपणे जर या चुका करत गेलात तर तुम्हाला गणपती बाप्पा नाराज होतील आणि त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागतील आणि आयुष्यभर आपल्याला याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र भोगावला लागतील. त्यामुळे अशा चुका आपल्याला अगदी क्षुल्लक तर त्या आपल्याला करायच्या नाहीत. तुम्ही जरी उपवास करत असाल तरी उपवास सोडल्यानंतर किंवा उपवास सोडताना कांदा असेल, लसूण असेल, मुळा, गाजर, बीट, फणस या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचा वापर जो आहे तर तो मात्र अजिबात करायचा नाही.
आणि लक्षात घ्या, मांसाहार जो आहे तर तो संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही करत असाल तर याचे तुम्हाला दुष्परिणाम जे आहेत तर ते नक्कीच भोगावे लागतात. त्यामुळे काहीही झालं तरी घरामध्ये मांसाहार आणायचं नाही. मग त्यामध्ये अंडी असेल, मटण असेल, मासे असतील तर आपल्याला मांसाहार घरामध्ये सुद्धा आणायचा नाही. त्याला स्पर्शही करायचा नाही, खायचा तर बिलकुल नाही. आता थंडीचं वातावरण आहे आणि चंद्रमा आपल्याला अगदी अलगदपणे दिसून येते. त्यासाठी आपण चंद्रोदय पाहू शकतो. तर चंद्रोदयचं टायमिंग आहे 9:23 तर तुम्ही चंद्रोदय पाहून उपवास सोडू शकता. काहीच हरकत नाही. नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाला आणि त्यानंतर उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. आणि चुकूनही चंद्रोदय होण्या अगोदर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू नका. नाहीतर व्रताचं कोणतंही फळ जे आहे तर ते मिळणार नाही. चंद्राला अर्घ्य देताना आपापल्या पायावरती ते अर्घ्य पडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. जेवढं राहता येईल तेवढं आपल्याला त्या दिवशी सात्विक राहायचं आहे. कोणाचाही या दिवशी अपमान करू नका, कोणालाही वाईट बोलू नका. सर्वांशी आपल्याला चांगलंच बोलायचं आहे, प्रेमानेच राहायचं आहे. तसं तर इतर वेळेला आपल्याला कोणालाही अपमान करू नये, कोणावरती रागवू नये. परंतु अशा काही ठराविक स्थितींना तरी आपल्याला जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत. तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व जे आहे तर ते हा दिवस गणपतीला समर्पित असून या दिवशी केलेले व्रत आणि पूजा अत्यंत फलदायी मानले जाते. याला वर्षातील सर्वात शुभ गणपती चतुर्थी मानली जाते, ज्यामुळे कर्जमुक्ती, आरोग्य, सुख, समृद्धी आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. कारण या दिवशी गणपती आणि मंगळ ग्रह दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व. संकटमोचक म्हणजे संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती. त्यामुळे गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवन सुखी होते. अंगारकी योग म्हणजे मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाते. मंगळ ग्रहाचे गणपतीचे कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवले होते. म्हणून या दिवशी गणपतीची पूजा केल्यास गणपती आणि मंगळ या दोघांचे आशीर्वाद मिळतात. फळदायी व्रत. या दिवशी केलेले व्रत हे वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थी व्रतांच्या बरोबरीचे फळ देते असे मानले जाते. पौराणिक कथा. अंगारकी ऋषी यांच्या कथेमुळे या दिवशी हे नाव मिळाले होते असून गणपतीच्या कृपेमुळे त्यांचे नाव या चतुर्थीसोबत जोडले गेलेले आहे. वर्षभराचे फळ. एक अंगारकी चतुर्थीने केल्यास इतर 21 चतुर्थी केल्याचे फळ मिळते असेही मानले जाते. संकट निवारण. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते आणि या दिवशी व्रत केल्याने सर्व संकट टळतात किंवा त्याचे निवारण होते. मंगळ दोषाची शांती. मंगळ ग्रहाशी संबंधित असलेल्या या दिवशी गणपतीची पूजा केल्यास मंगळ दोष शांत होतो आणि त्याची कृपा मिळते. मनोकामना पूर्ती. सर्व मनोकामना पूर्ती होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते. आरोग्य आणि धन. आरोग्य लाभते, कर्जमुक्ती होते आणि व्यवसायात वाढ होते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रहाने गणपतीची कठोर तपस्या केली होती तेव्हा गणपती बाप्पा प्रसन्न झाले होते. वरदान दिले की ज्या दिवशी तू मंगळवारी अंगारकी वारी संकष्ट चतुर्थीला येशील त्या दिवशी माझ्या पूजेसोबत तुझीही पूजा केली जाईल आणि या व्रताचे भक्तांना विशेष लाभ मिळेल. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.